महाराष्ट्रातील सद्यस्थितीची तुलना करत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर महत्त्वाची मांडणी केली आहे। कथित बंडखोरी आणि पक्षांतराच्या आधारे मिळालेले धनुष्यबाण पक्षचिन्ह हे केवळ तथाकथित विधिमंडळ बहुमतावर आधारित असल्याचे युक्तिवाद त्यांनी केलाय। संबंधित आमदारांनी पक्षांतर केलं होतं की नाही याचा अंतिम फैसला सर्वोच्च न्यायालयानेच करावा अशी मागणी कामत यांनी केली आहे। न्यायालयानं पक्षांतर झाल्याचं ठरवल्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षचिन्ह देताना मानलेला मूळ आधारच संपुष्टात येईल असाही दावा त्यांनी केलाय। या महत्त्वाच्या आणि आक्रमक मुद्द्यांसह ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या कायदेशीर मुद्द्यावरील युक्तिवाद पूर्ण केलाय। आता शिंदेंच्या शिवसेनेकडून या प्रकरणावर 2 सप्टेंबरला युक्तिवाद होणार आहे। विधानसभेचे सदस्य गेले पण पक्ष गेला असं होत नाही आणि ते त्यांनी मांडलेलं आहे। आता यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा अशा पद्धतीचा न्याय देता येईल। पुन्हा इलेक्शन कमिशनकडे नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। आम्ही त्याच्याच विरोधात तुमच्याकडे आलेलो आहोत। इलेक्शन कमिशनकडे पुन्हा कुठे चुकून जर विचार आला तर त्याच्याकडे पाठवून येतं मात्र तिकडे पाठवू नये असा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे हे त्यांनी त्यांच्याकडे